खेळू करू शिकू इयत्ता चौथी पान क्रमांक 1 पाठ पहिला आरोग्य 1.1 माझी दिनचर्या। तर या ठिकाणी माझी दिनचर्या आपण पाहणार आहोत। पहाटे उठणे, प्रातःविधी करणे, दात घासणे, योगासन, सूर्यनमस्कार करणे, अंघोळ करणे, कपडे परिधान करणे, न्याहारी करणे, शाळेत जाणे, अभ्यास करणे, घरातली स्वच्छता ठेवणे, मैदानावर खेळणे, आईला मदत करणे, मोठ्यांचे कामे ऐकणे, शाळेचा ग्रहपाठ करणे, रात्री जेवणे, लवकर झोपणे। तर ही दिनचर्या या ठिकाणी दिलेली आहे चित्रासह। चित्रामध्ये पहा तुम्ही, सकाळी उठल्यापासून रात्री लवकर झोपण्यापर्यंत दिवसभर ज्या काही दिनचर्या होतात त्या एकंदरीत या ठिकाणी दिलेल्या आहेत। तर आपली दिनचर्या सुद्धा चांगली असावी, त्यामुळं आपलं आरोग्य कसं असतंय, चांगलं असतं। तर आपल्या दिनचर्येमध्ये व्यायाम असावा, समतोल आहार असावा। माझी कृती, तर माझी दिनचर्या वेळापत्रक तयार करा। या ठिकाणी वेळापत्रक दिलेलं आहे। अनुक्रमांक, वेळ, कामे। 1 सकाळी 6 वाजता सकाळी झोपेतून उठतो, तर सकाळी उठल्यापासून रात्री 10 वाजता झोपतो। तर अशा प्रकारे दिनचर्या दिलेली आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे, ही दिनचर्या लिहून काढायची आहे क्रमांकानुसार, वेळेनुसार। हा टाइम टेबल, ही वेळापत्रक तुम्हाला पूर्ण करायची आहे। तर हा तक्ता पूर्ण करण्यासाठी तुम्ही पहाटे उठणे, प्रातःविधी करणे, दात घासणे, योगासन, सूर्यनमस्कार करणे, आंघोळ करणे, हे सगळं याच्यात लिहू शकता। 1.2 शारीरिक स्वच्छता। योग्य की अयोग्य ते लिहा। जेवणानंतर दात स्वच्छ करावे, मलमूत्र विसर्जनानंतर हातपाय धुवावे, जेवणापूर्वी हात स्वच्छ धुवू नयेत। तर तुम्हाला योग्य की अयोग्य ते लिहायचे आहेत। जेवणानंतर दात स्वच्छ करावे, योग्य। मलमूत्र विसर्जनानंतर हातपाय धुवावे, योग्य। जेवणापूर्वी हात स्वच्छ धुवू नयेत, अयोग्य। लवकर झोपावे आणि लवकर उठावे, योग्य। अंघोळ करताना सर्व अवयवांना स्वच्छ करावे, योग्य। मोठ्यांच्या मदतीने नखे कापावी, मळ काढावा, योग्य। केसांना तेल लावून भांग पाडू नये, अयोग्य। डोळे, नाक, जीभ यांच्या स्वच्छतेची गरज नसते, अयोग्य। पुढे परिसर स्वच्छता। योग्य की अयोग्य ते लिहा। तर या ठिकाणी ओला कचरा, सुका कचरा, कचरा पेटी दिलेली आहे। योग्य की अयोग्य ते लिहा। घर परिसर स्वच्छ ठेवावा, योग्य। कोणत्याही ठिकाणी थुंकावे, अयोग्य। सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकावा, अयोग्य। ओला कचरा निळ्या पेटीत, सुका कचरा हिरव्या पेटीत टाकावा, अयोग्य। कारण ओला कचरा हिरव्या पेटीत टाकावा आणि सुका कचरा निळ्या पेटीत टाकावा, तेव्हा हे योग्य होईल। तर तुम्ही अयोग्य की योग्य हे काळजीपूर्वक वाचा आणि दिलेल्या रकान्यामध्ये चिन्हासह माहिती पूर्ण करा। तर अशा पद्धतीने 1.3 आहार। मिठाचे अतिसेवन टाळावे, ताजे अन्न खावे, भरपूर पाणी प्यावे, फळभाज्या, पालेभाज्या, कडधान्य, तृणधान्य आणि तेलबियांचा समावेश करावा। उघड्यावरील पदार्थ खाणे टाळावे। तर आपला आहार सकस असावा,
चांगला असावा. 1.4 विश्रांती व झोप. शारीरिक कामे झाल्यानंतर थकलेल्या शरीराला विश्रांतीची गरज असते. दररोज 7 ते 8 तास झोप घेतल्यास शरीर ताजेतवाने होते. तर आपल्या ताटात जे काय अन्न येते ते वेळेत संपवावे, जे ताटात काही शिल्लक ठेवू नये. 1.5 स्वच्छतागृहाचा वापर. अंघोळ मलमूत्र विसर्जन करण्यासाठी घरी स्वच्छतागृह असते. तसेच सार्वजनिक ठिकाणी सुद्धा अशी स्वच्छतागृहे उपलब्ध असतात. मलमूत्र विसर्जन आवेग कधीही रोखून धरू नये. रस्त्याच्या कडेला, मैदानावर किंवा मोकळ्या ठिकाणी मलमूत्र विसर्जन करू नये. यामुळे संसर्गजन्य आजार पसरतात. मलमूत्र विसर्जनानंतर हातपाय साबणाने स्वच्छ धुवावेत. तसेच शरीराच्या अवयव स्वच्छतेसाठी भरपूर पाण्याचा वापर करावा. स्वच्छतागृह स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी सुद्धा आपलीच आहे. स्वच्छतागृहाचा वापर केल्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी वापरून स्वच्छता करावी. 1.6 वाईट सवयींना प्रतिबंध. ज्या सवयी आरोग्यावर दुष्परिणाम करतात त्यांना वाईट सवयी म्हटले जाते. वाईट सवयी शोधून त्याला आळा प्रतिबंध घालावा. आपल्यातील वाईट सवयी सोडाव्यात. माझी कृती. तुम्हाला असलेल्या चांगल्या सवयीची नोंद करा. खाली काही सवयी दिल्या आहेत त्यावर चर्चा करा व चांगल्या सवयी कोणत्या ते लिहा. सर्व प्रकारच्या भाज्या, उसळ, कोशिंबीर खातो. योग्य, चांगली सवय आहे. नेहमी पाकिटबंद अन्नपदार्थ खातो. सवय चांगली नाही. बाजारातील वेगवेगळी शीतपेय वारंवार पितो. सवय चांगली नाही. रोज सूर्यनमस्कार घालतो. चांगली सवय आहे. वडापाव, बर्गर, भेळ, नूडल्स वारंवार खातो. सवय चांगली नाही. मैदानी खेळ खेळतो. सवय चांगली आहे. घरी तयार केलेले अन्नपदार्थ खातो. चांगली सवय आहे. विविध फळे आवडीने खातो. चांगली सवय आहे. मी अभ्यासासाठी कॉम्प्युटरचा वापर करतो. चांगली सवय आहे. मला व्यायाम करायला आवडते. चांगली सवय. दिवसभर मोबाईलवरील गेम खेळतो. सवय चांगली नाही. खूप वेळ टी व्ही पाहतो. ही सवयसुद्धा चांगली नाही. तर तुम्ही हे रकाने पूर्ण करायचे आहेत. हा तक्ता पूर्ण करताना काळजीपूर्वक वाचन करा आणि कोणती सवय चांगली आणि कोणती सवय वाईट हे तुम्हाला लिहायचं आहे. तर तुम्हाला सुद्धा चांगल्या सवयी असतील तर पुढे नोंद करा. या तक्त्यामध्ये किंवा वहीवर नोंद करा तुमच्या ज्या काही चांगल्या सवयी आहेत त्या. ज्या सवयी आरोग्यावर दुष्परिणाम करतात त्यांना वाईट सवयी म्हणतात. अशा सवयी आपल्यामध्ये नसावेत. समजलं का? सामान्य आजार. साधा ताप. शरीराचे तापमान वाढल्यामुळे शरीराचे गरम होणे म्हणजे ताप येणे. साध्या तापामध्ये कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवून ताप कमी करता येतो. साध्या पाण्याने अंग पुसूनही ताप कमी करता येतो. डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. अंगदुखी. शरीराच्या विविध ठिकाणी वेदना जाणवणे म्हणजे अंगदुखी. डोके, पाठ, पोट, कंबर इत्यादी अंग दुखल्यास पालकांना किंवा शिक्षकांना लगेच सांगावे. डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. सर्दी, खोकला. नाक वाहने किंवा खोकला येणे अशा आजारांच्या वेळी इतरांशी संपर्क होणार नाही याची काळजी व सुरक्षितता घ्यावी. डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मुकामार. खेळता खेळता मैदानावर पडल्यामुळे आघात होऊन स्नायूंना मुकामार बसतो. लागलेले दिसत नसले तरी तो शरीराचा अवयव दुखत असल्याने त्रास होतो. अशा वेळी त्या अवयवाची कमीत कमी हालचाल करावी आणि डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 1.8 प्रथम उपचार. अपघात किंवा इजा झालेल्या व्यक्तीला डॉक्टरांची मदत मिळण्यापूर्वी जे उपचार केले जातात त्याला प्रथम उपचार असे म्हणतात.
प्रथमोपचार केल्यावर व्यक्तीला लवकरात लवकर डॉक्टरकडे न्यावे. खरचटणे. खरचटलेला भाग पाण्याने स्वच्छ धुवावा, स्वच्छ कोरड्या कपड्याने पुसावा, त्या जागी जंतुनाशक औषध व मलम लावावे, मोठ्या व्यक्तीला सांगावे. रक्तस्राव. रक्तस्राव होत असल्यास त्यावर हाताने दाब देऊन रक्तस्राव थांबवावा. अस्थिभंग. शरीरातील हाड तुटणे किंवा हाडाला मार लागणे म्हणजे अस्थिभंग होय. अस्थिभंग झालेल्या अवयवाला कमीत कमी हालचाल करीत एखाद्या पट्टीचा आधार द्यावा व बांधून ठेवावे. लगेचच डॉक्टरकडे न्यावे. भाजणे. भाजलेल्या अवयवावर ताबडतोब थंड पाणी सावकाश टाकावे. भाजल्यावर वापरले जाणारे मलम लावावे. डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. माझी कृती. एखादे रिकामे खोके घेऊन प्रथमोपचार पेटी तयार करा. त्यात घरी उपलब्ध असलेले प्रथमोपचाराचे साहित्य ठेवा. त्याची माहिती घ्या. 1.9 पोशाख. ऋतुमानानुसार पोशाख वेगवेगळे असतात. उन्हाळ्यात सुती हलक्या रंगाचे तसेच डोक्यावर पंचा टोपी असा पोशाख असतो, तर हिवाळ्यामध्ये उबदार असलेले लोकरी कपडे, स्वेटर, जर्किन, मफलर, कान टोपी, हातमोजे, पायमोजे वापरले जातात. पावसाळ्यामध्ये पावसापासून वाचण्यासाठी पावसात ओले न होणारे मोठे रेनकोट, टोप्या, गमबूट वापरले जाते. प्रसंगानुसार जे वेगवेगळे कपडे घातले जातात त्यांना पोशाख म्हणतात. जसे शाळेचा गणवेश, एखाद्या लग्न समारंभातला पोशाख, व्यवसायानुसार पोशाख, खेळ आणि व्यायाम करण्यासाठी पोशाख हा वेगवेगळ्या प्रकारचा असतो. खेळाडूंचा त्यांच्या खेळानुसार विविध प्रकारचे पोशाख परिधान करावे लागतात. तर माझी कृती यात विविध खेळांसाठी वापरात येणाऱ्या पोशाखांची चित्रे चिकट वहीत जमवा.